अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। आजचा शुक्रवारचा हा संदेश खास स्वामी भक्तांकरिता। चैत्र नवरात्रीमध्ये स्वामी आई खास स्वामी भक्तांकरिता आशीर्वाद पाठवत आहे। आजच्या दिवशी तुझे सर्व स्वप्न पूर्ण होणार आहे आणि तू ज्या ज्या इच्छा मनात धरल्या होत्यास त्या पण आज मार्गाला येतील। स्वामी माऊलीच तुला कुलदेवी स्वरूपात आज दर्शन देतील। तू जी चैत्र नवरात्रीमध्ये देवीची आराधना करतो आहेस ती आराधना तुझ्याकडून स्वामीच करून घेत आहेत। स्वामी म्हणतात, आपण आईच्या मांडीवर जसे निश्चिंत होऊन निद्रा घेतो त्याचप्रमाणे स्वामीच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन पूर्णपणे शरण गेल्यास निश्चिंत होऊन आपल्या जीवनाला सर्व शुभ सौख्याची व मोक्षाची प्राप्ती होत असते। आयुष्य ही एक सुंदर प्रवास आहे। प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षणाला अविस्मरणीय बनवा। स्वामी म्हणतात, जीवन जगताना कधीही कितीही अडचणी आल्या तरीही त्यांना सामोरे जाण्याची शक्ती ही तुमच्यात असू द्या। काही साध्य करायचं असेल तर त्याकरिता इच्छाशक्ती, दृढ निश्चय आणि आपले सकारात्मक विचार यापेक्षा बरंच काही समाविष्ट असते। तुमचे उद्दिष्ट स्पष्ट असले तर जीवनात तुम्हाला कुठलीच अडचण ही अवघड वाटत नाही। मनात कुठलीही भीती न बाळगता आपल्याला जे साध्य करायचे आहे त्याकरिता पुढे चालत राहायला पाहिजे आणि तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच पूर्ण होईल यावर विश्वास ठेवा। विश्वासच तुमचा निश्चय ठरू शकतो। अनेकदा आपले स्वतःचे मन आणि विचार यामुळे आपण ज्या गोष्टीचे स्वप्न पाहतो त्या साध्य करू शकतो इतकी इच्छा आपल्यामध्ये आहे। स्वतःवर विश्वास ठेवणे आणि सकारात्मक विचारसरणी ठेवणे हीच गोष्ट आपल्याला ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक आहे। तुमच्याकडे आता जे काही आहे त्याबद्दल आपण आपल्या स्वामींचे आभार मानूया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।